आजच्या या व्हिडिओत मकर संक्रांतीची सुगड पूजा करून दाखवणार आहोत. साहित्य काय काय ते सुद्धा दाखवणार आहोत. पण त्याआधी ना यंदाच्या मकर संक्रांतीविषयी थोडंसं जाणून घेऊ. मकर संक्रांत जी आहे ती यंदा 14 जानेवारीला आहे आणि ती दुपारी 3:06 सुरू होणार आहे ते सूर्यास्तापर्यंत असणार आहे. यंदा मकर संक्रांतीचं वाहन वाघ असून उपवाहन घोडा आहे. संक्रांतीने पिवळे वस्त्र परिधान केलेले आहे, हातात गदा घेतलेली आहे आणि केशराचा टिळा लावलेला आहे. वयाने ती कुमारिका असून भूषणार्थ तिने मोती धारण केलेला आहे. पूर्वेकडून पश्चिमेकडे ती जात आहे आणि वायव्य दिशेला पाहत आहे. यंदाच्या मकर संक्रांतीचं वैशिष्ट्य म्हणजे मकर संक्रांतीला आलेली आहे षटतिला एकादशी. मग आता संक्रांतीला एकादशी आल्यामुळे कुठल्या वेगळ्या गोष्टी करायच्यात का, उपवासात काय करायचंय, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देणारा आणखीन एक व्हिडिओ आपल्या लोकमत भक्ती चॅनलवर आहे, तो नक्की बघा. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल. चला आता सुरुवात करूया मकर संक्रांतीच्या पूजेला. नमस्कार, मी कविता कुलकर्णी. आज आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत संक्रांतीच्या दिवशी जी सुगड पूजा केली जाते ती कशी करावी. त्यासाठी लागणारं साहित्य बघूया. इथे मी हे खण घेतलेले आहेत, ज्याला काही भागात सुगडं म्हटलं जातं किंवा मी मगाशी म्हटलं तसं मूळ शब्द आहे सुघट. तर हे खण आहेत आणि हे मी चहूबाजूंनी बघाल हळदी कुंकाची बोटं याला लावून घेतलेली आहेत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे याला मी दोरा सुतवून घेतलेला आहे, म्हणजे एक पांढरा दोरा घेतला आहे आणि तो 5 वेळा वेढे त्याला मारलेले आहेत. या पद्धतीने खण तयार केलेले आहेत. त्यानंतर पूजेसाठी लागणारं सगळं साहित्य आहे. फुलं आहेत, हळदी कुंकू अक्षदा आहेत, इथे तांदूळ घेतलेले आहेत, तीळ आहेत, दिवा आहे आणि सुपारी आहे. आता सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे हा. आपल्याला या सुघटांमध्ये अर्थात खणांमध्ये ज्या वस्तू, जे पदार्थ भरायचे आहेत, तर ज्या भाज्या भरायच्या आहेत त्या इथे घेतलेल्या आहेत. त्या काय काय आहेत बघूया. आवळे आहेत, वालाच्या शेंगा आहेत, हरभरे आहेत, तिळगुळाचे लाडू आहेत, बोरं आहेत, मटार आहे आणि गाजर आहे. याच्यामध्ये 2 वस्तू नाही आहे, एक म्हणजे ऊस आणि दुसरं गव्हाच्या ओंब्या किंवा ज्वारीचं कणीस. आता या तिन्ही वस्तू मला मिळाल्या नाही, कारण की हा व्हिडिओ मी मकर संक्रांतीच्या खूप आधी शूट करते आहे. पण जेव्हा संक्रांत असेल तेव्हा या वस्तू तुम्हाला बाजारात नक्की मिळतील, तर त्या तुम्ही तुमच्या साहित्यामध्ये नक्कीच सामील करा. चला आता सुरुवात करूया पूजेला. पूजेला आपण सुरुवात करणार आहोत गणपतीच्या पूजेने. त्यासाठी मी इथे एक आसन मांडून घेतलंय. तुम्ही 2 विड्याची पानं सुद्धा मांडू शकता. त्यावर मी अक्षदा टाकणार आहे आणि या अक्षदांवर ही सुपारी गणपती म्हणून स्थापित करणार आहे. या गणपती बाप्पाला आपण हळदी कुंकू आणि अक्षदा अर्पण करणार आहोत. ओम गण गणपतये नमः आणि फूल अर्पण करणार आहोत. त्याचबरोबर दिव्याची पूजा सुद्धा आपण करणार आहोत. हळदी कुंकू अक्षदा आणि एक फूल दिव्यालाही अर्पण करायचं आहे. मनोभावे दिव्याला आणि गणपती बाप्पाला दोघांनाही नमस्कार करायचा आहे. आता त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, इथे आपल्याला अक्षदा मांडायच्या आहेत 5 ठिकाणी. अक्षदा मांडून घेणार आहोत आपण, कारण याच्यावरच आपल्याला सुगट मांडायचे आहेत. आता आपण तिथे हे खण मांडणार आहोत. याप्रमाणे आपले खण मांडून झालेले आहेत. आता आपण या खणांची पूजा करूया. सगळ्यात आधी खणांना हळदी कुंकू वाहून घेऊया. सगळ्या खणांना याप्रमाणे हळदी कुंकू लावून घ्यायचंय. हळदी कुंकू लावून झाल्यानंतर हे खण आपण भरणार आहोत. संक्रांत हा सण आपल्याला निसर्गाशी जोडतो. निसर्गामध्ये या काळामध्ये जेवढ्या भाज्या पिकतात त्या भाज्या किंवा ते पीक घेतलं जातं ह्या सुगडांमध्ये, खणांमध्ये भरण्यासाठी. त्यामुळे तुमच्या भागात जशी पद्धत असेल, जशी रीत असेल त्याप्रमाणे तुम्ही या भाज्यांची निवड करायची आहे. हरभरे, मटारच्या शेंगा, मगाशी म्हटलं तसं मला ऊस मिळाला नाही आणि गव्हाच्या ओंब्या मिळाल्या नाही, ज्या खूप महत्त्वाच्या असतात. तर जेव्हा तुम्ही संक्रांतीचा सण साजरा कराल तेव्हा या गोष्टी तुम्हाला मिळतील बाजारामध्ये. भुईमुगाच्या शेंगा टाकायच्या आहेत आणि जर भुईमुगाच्या शेंगा मिळाल्या नाही तर तुम्ही शेंगदाणे सुद्धा वापरू शकता. आवळे, बोरं, वालाच्या शेंगा,
त्याचप्रमाणे थोडे थोडे तीळही टाकायचे आहेत. तिळगुळाला संक्रांतीच्या सणाच्या दिवशी खूप महत्त्व असतं, त्यामुळे तीळ टाकलेच पाहिजे. एक धान्य म्हणून तांदूळ किंवा तुम्ही गहूसुद्धा टाकू शकता. मी मगाशीच म्हटलं की प्रत्येक भागामध्ये वेगवेगळी पद्धत आहे संक्रांतीचा सण साजरा करण्याची. आता मी तिळगुळाचे लाडूसुद्धा टाकते आहे. याप्रमाणे आपले खण भरून झालेले आहेत. आता आपण या खणांना अक्षता अर्पण करूया, फुलं अर्पण करूया. याप्रमाणे आपली संपूर्ण पूजा दिसणार आहे. आता पुढचा प्रश्न येतो की हे खण भरून झाल्यानंतर काय करायचं. तर हे खण याप्रमाणे भरून झाल्यावर आणि पूजा करून झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, यातला एक खण देवाजवळ ठेवायचा आहे, दुसरा खण तुळशीजवळ ठेवायचा आहे आणि एक खण तुम्ही मंदिरात, विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिरात किंवा राम सीतेच्या मंदिरात नेऊन सुद्धा ठेवू शकता. त्यानंतर सवाष्णींना बोलवायचं आहे आणि त्यांची सुद्धा या खणांनी ओटी भरायची आहे. त्यांना सुद्धा हा एक खण द्यायचा आहे, हळदी कुंकू लावायचं आहे. आता एक प्रश्न असा सुद्धा असतो की संक्रांत झाल्यानंतर या खणांचं अर्थात सुगडांचं काय करायचं, त्याचा काय वापर करायचा. जर तुमच्याकडे भरपूर झाडी असतील तर तुम्ही यात पाणी घालून त्या झाडांमध्ये ठेवू शकता, झाडांनाही थंडावा मिळेल. हा सगळ्यात चांगला उपयोग या खणांचा आहे. आता संक्रांतीमध्ये याप्रमाणे सुगडांची किंवा खणांची पूजा का केली जाते आणि एकमेकींना हे खण वौसा म्हणून का दिले जातात, तर त्याच्या मागे सुद्धा एक कारण आहे. संक्रांतीचे दिवस म्हणजे थंडीचे दिवस असतात आणि या दिवसांमध्ये अनेक पिकं आलेली असतात, अनेक भाज्या आलेल्या असतात आणि त्या या सुघटांमध्ये टाकून एकमेकांना दान देण्याचा यामागे हेतू असतो. संक्रांतीच्या दिवशी दानाला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे आणि आपल्या हातून दान घडावं यासाठीच हा सण आहे. पूर्वीच्या काळी अगदी मोठे मोठे खण घेतले जायचे, त्याच्यामध्ये अगदी छोटे खण सुद्धा ठेवले जायचे. त्याला लेकूरवाळे खण असं म्हटलं जायचं आणि मग त्या खणांमध्ये भरपूर असा वसा भरून तो दुसऱ्या गृहिणींना, दुसऱ्या सवाष्णींना दान म्हणून दिला जायचा. मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्य मकर राशीत प्रवेश करत असतो आणि या पुण्यपावन पर्वावर दान केल्यामुळे आपल्याला अक्षय पुण्याची प्राप्ती होत असते आणि म्हणून आपण अशा वेगवेगळ्या पद्धतीने हा सण साजरा करतो. प्रत्येक भागामध्ये ही सुगड पूजा अगदी वेगवेगळ्या पद्धतीने केली जाते. भरपूर वौसा त्याच्यामध्ये भरला जातो. गावाकडे आपल्याला भरपूर गोष्टी मिळतात, पण शहरात तेवढ्या गोष्टी मुबलक प्रमाणात मिळत नाही. मग जे असेल त्याच्यामध्येच हा सण साजरा केला जातो. पण गावाकडे मात्र भरपूर गोष्टी उपलब्ध असतात, त्यामुळे संक्रांतीच्या सणाची खरी मजा गावातच आहे. मग मंडळी, संक्रांतीचा हा सण तुम्ही कसा साजरा करता? तुमच्याकडे ही सुगड पूजा कशी केली जाते? याच्यामध्ये आणखीन काय काय भरलं जातं? हे सगळं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. संक्रांतीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. लोकमत भक्ती चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.